नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आज शनिवार, दप्तराविना शाळा। आमचे विद्यार्थी रमलेत, मातीमध्ये खेळतायत। खरं तर मातीमध्ये खेळतायत म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षी आपला हा जो टेरेसवरचा बागेचा जो वाफा होता, तो वाफा आपण आता परत मोडतोय आणि नव्याने इथे तयार करतोय। आणि या वर्षी शैक्षणिक वर्ष 2024-25चं हे शैक्षणिक वर्ष या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबागेने सुरू करतोय। वेगवेगळे उपक्रम या निमित्ताने होतील। हे बघा, कोणी खोदून घेत आहेत, कोणी झाडून घेत आहेत, कोणी गप्पा मारताय। असं वेगवेगळ्या प्रकारचे छंद मुलांना इथे जपायला मिळत आहेत आणि मुलंही आनंदाने यामध्ये सहभागी झाले। हा आहे इयत्ता 6वी ब चा वर्ग आणि सहभागी झालेले विद्यार्थी मनापासून जे आपल्याला साहित्य मिळेल त्या साहित्यातून मातीची मशागत करतात। गेल्या वर्षी इथे पाऊस आल्यामुळे खूप तण झालेलं होतं, ते तण पण काढले, गवत काढले। आता बघा, हा वाफा असा छान सपाट केलाय। आता आपण त्याच्यात रेषा करतोय। तर बघा, मुलांचे जे काही साहित्य आहेत, हे तुटलेले बेंच, आता आपण जसं नांगर धरतो पण त्याला प्रेशर कसं येईल, तर दुसरा हा आमचा राजू तिकडे त्याला मारतोय। म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी ह्या इथे सऱ्या तयार केलेल्या आहेत। मुलांच्या कल्पकतेला आपण असं वाव देऊ शकतो। पुढची सरी चला। हे बघा, आता हा सपाट वाफा केलेला आहे ना आपण, गादी वाफा आहे। तर गादी वाफ्यामध्ये आता आपल्याला कांदे लावायचे आहेत। तर तिथे तो नांगर कसा धरला जातो तशा पद्धतीने बघा मुलांची ही कल्पकता आणि सर्जनशीलता। चला पुढचं। हा आमचा अंश करतोय, राजू करतोय आणि त्याला सगळे मदत करतात। श्रीधर आणि या सगळ्या मुलांनी अशी छान मदत केली आहे। हा चला 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 चला, शाबाश। हे आपण या अंशसाठी टाळ्या वाजूया रे, राजूसाठी पण। तू काय करतोय? अजून खोल खोल तू करतोय, कर बघू, दाखव कसं करतोय। त्याच्या हातामध्ये खुरप आहे आणि खुरप्याने तो अजून ती सरी खोल करतोय। पुढे नांगरायचं काम चालूच आहे। हे बघा, नांगर धरतो आपण तशा पद्धतीने आणि दुसरी नांगरणी पण चालूच आहे। तो गादी वाफा होता पूर्वीचा, आपण जो लावला होता, तो पूर्ण मुलांनी माती त्याची स्थलांतरित केली आहे। मातीची जागा बदलली आहे थोडक्यात। आमचा हा छोटासा गोरे नावाचा मुलगा आहे, आमचा ओमकार, राजवीर, दत्ता यांनी सगळ्यांनी ह्या गांडूळ खत प्रकल्प आणि इथली ही माती यांचं पुन्हा एकदा मेंटेनन्स केलंय। चला आता आपण कांदे लावायला सुरुवात करू। चला, प्रत्येकाने ते कांदे एक एक 2-2 हातात घ्या बरं, हातात घ्या आधी। ह्या आमच्या अंजलीने सगळी माती अशी गोळा गोळा करून दिली आहे मुलांकडे, जिथे जिथे सांडेल। म्हणजे टेरेस पण खराब नाही झालं पाहिजे, स्वच्छता पण राहिली पाहिजे। प्रत्येक काम मुलं अशी स्वतःहून करतात, स्वावलंबनाने करतात। यातच त्यांना स्वच्छतेचे आणि मातीचे संस्कार आणायचे मिळतात। थोडेसे आपण म्हणू की खराब झालेले तरी पण चालेल। हे बघा, आता हे याची जी मुळांची बाजू आहे ती आपण खाली करतो। मागच्या वर्षी पण आपण असे आणि त्याच्यावर माती लोटून द्यायची, ठीक आहे। थोडंसं अंतर ठेवायचं आणि अंतराने आपण बरोबर अशा पद्धतीने कांदे लावणार आहे, ठीक आहे। आता ते कळलं नाही पाहिजे, पण एका जागी 2-2 नाही लावायचे। बघू, कराल तुम्ही असं? आवडेल तुम्हाला लावायला? आपण कांद्याची भाजी खातो ना, ती अशी येते बरं। चला, खोल, अजून खोल खोल कर ना। करा, लावा लावा। प्रत्येकाने एक ओळ द्या। एवढं दाबू नको, दाबलं की मग ती परत येणार नाही। ते लावून झालं, पुढे लाव। आई तुला तिकडे ना, तिकडे जेवढे कांदे तेवढे लावून टाका सगळे।
अरे हट ना. अरे नाही ना, ते असं लागलं उलटं झालं. पण असंच लावलं का असं लावलं का. अरे राजू आगे मत. अरे येलो ठीक आहे. झाले का सगळ्यांकडचे. हे उलट झालं ते बघू. आयन काढ. ती बाजू खाली काढ. अरे थांब ना, ही बाजू खाली टाक. लाव ना. हर्ष नाहीये का लावतो. हर्ष चला झालं का. हो चला आता 2 दिवसांनी आपण याला बघायला येऊ. हे सपाट करून टाका सगळं. चला चला सगळ्यांनी इथे पाय झटका सगळे. हे बघा आपल्या ह्या अशा ज्या उन्हाळ्यातल्या कुंड्या होत्या त्या पण अशा काय बऱ्याच जगल्या आहेत. केळीचं झाड दिसतंय, गोकर्ण दिसतंय, हे स्पायरल जिंजर आहे, तुळशी आहे, ओव्याचं पान आहे. मुलांनी या वर्षभर म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत कुंड्या घरी नेल्या आणि त्या जपल्या, जोपासल्या आणि आता पुन्हा नव्याने या वर्षीची सुरुवात करतायत. छान वाटलं मुलांना. चला आता मधली सुट्टी झाली आहे, आपण छान हातपाय धुवून पोषण आहार घेऊया, भात खायला जाऊया. तुमचं सगळ्यांचं खूप 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 कौतुक, खूप शाबासकी तुम्हाला.